बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे सर्जी देणे सकल सुखाचा त्याग करून साधिसे तो योग राज्य साधनाची लगबग कैसे करावी याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष काय लिहावे तो शौर्याचा एक अंश दे तो धैर्याचा जरा स्पर्श दे तो तेजातील एक किरण दे जीवनातला एकच क्षण दे त्या दीप्तीतून पुन्हा लिहायामुचे भारत व्यास वाल्मिकी येथील धावत महामंत्राय नवे शब्द साधा जयाच्या स्मृतीने जणे विनेंच बाधा हे देश अवघा जयाच्या अभावी शिवाजी जपोराचमंत प्रभावी पुंडरी गौरदेवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय। शिवाजी महाराज आपला तिसरा डोळा सुरतेत फिरतोय आणि शिवाजी महाराज इकडे विचार करतायत किंवा इथले काही कामं चालू आहेत, पण त्यांचं लक्ष सगळं सुरतेकडे आहे। सुरत कशी आहे खूप विचार केला आपण का? सुरत कशी आहे? रावणाची दुसरी लंका जशी लंका आहे ना तशीच सुरत आहे आणि या लंकेचा रावण आहे औरंगजेब, तसाच आहे। आणि या सुरतेतला कारभार कसा आहे काल त्याची उदाहरण नाही सांगितली, किंवा इथले व्यापारी कसे आहेत। सुरत धनाढ्य आहे, धनसंपन्न आहे, भरपूर पैसा आहे, अफाट पैसा आहे। किती पैसा आहे एक एक उदाहरण सांगितलं काल थक्क व्हायला लागला। त्यातला एक व्यापारी बहरजी वोरा हा त्यावेळेसचा जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे जगातला। डचांनी आणि इंग्रजांनी त्याबद्दल लिहून ठेवलं तसं, म्हणजे मी मनानं सांगतोय असं नाही। आज फोर्ब्सची यादी असते अमुक अमुक व्यक्ती जगातली सगळ्यात श्रीमंत आहे, ही भारतातली श्रीमंत आहे आपण वाचतो, पण 300 वर्षापूर्वी सुद्धा जगात सगळ्यात श्रीमंत व्यक्ती वीरजी वोरा, बहरजी तथा वीरजी वोरा हा संप्रदायाच्या हिशोबानं जैन व्यक्ती आहे। संप्रदाय म्हणतो बरं का मी, जैन म्हणजे हिंदूच आहे। जैन आजही संविधानाच्या बाबतीत विचार करीत असताना जैन मत बौद्ध मत हे हिंदू मताचा भाग आहे। आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन आपल्याकडे प्रकार आहेत, काही आस्तिक आहेत आणि काही नास्तिक आहेत। इकडे ये टाकन बस असं, इकडे पण सटे टाका। आस्तिक म्हणजे वेद प्रामाण्य देवाला प्रामाण्य मानणारे जे आहेत ते आस्तिक, आणि त्याला प्रामाण्य न मानणारे आहेत ते नास्तिक। षडदर्शन आपल्याकडे चार्वाक नास्तिकाचा शिरोमणी म्हणतो त्याला, पण चार्वाकावरही इथल्या तत्वज्ञानाचा प्रभाव आहे। शेवट जन्म इथला आहे, त्यानं सांगितलं ऋणम कृत्वा घृतम पिबे, जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही, जे जन्माला आलाय त्याने भोग घ्या, हे त्याचं तत्वज्ञान आहे। पण तत्वज्ञानात सुद्धा फरक आहे, म्हणजे फरक म्हणजे कसा इथल्या संस्कृतीचा त्याच्यावर परिणाम आहे। ऋणम कृत्वा घृतम पिबेत म्हणलंय, ऋणम कृत्वा म्हणजे ऋण काढा पण तूप प्या, आलाय जन्माला तर तूप प्या। पण ऋणम कृत्वा सुरा पिबेत नाही, म्हणजे मला काय म्हणायचं लक्षात घ्या, जन्माला आल्या तर उपभोग घ्या, उपभोग घेताना दारू प्यायचा उपभोग घ्या नाही म्हणत चार्वाक सुद्धा, कारण त्याच्यावर इथल्या तत्वज्ञानाचा इथल्या संस्कृतीचा प्रभाव आहे। आणि दुसरं दर्शन आहे ते आस्तिक दर्शन आहे, सरळ सरळ आहे, त्याच्यात विषय नाही। जैन आणि बौद्ध मत हे नास्तिक दर्शनात आपल्याकडं काही अंशाने मानलं जातं, आपला विषय तिकडे जायचा नाही। पण हा जो आहे आस्तिकतेचा त्यांच्यातही परिणाम आहे, देव मानणार आहेत, फक्त वेद प्रामाण्यात ते कमी आहेत। बौद्ध आणि जैन हिंदू धर्मांतर्गत पंथ आहे, ते शीख हाही हिंदू धर्मांतर्गत पंथ आहे। जसा आपला वारकरी पंथ आहे, दुसऱ्याचा शैव पंथ असतो, कापालिक असतो, गाणपत्य असतो, शक्तिपंथ असतो, स्त्रीपूजक असतो, स्वयंभू संप्रदाय असतो, एखाद्याचा शंकरामध्ये सुद्धा शैवागमात काश्मीरी शैवागम असतं, दक्षिणी शैवागम असतं, त्यातही उपभेद आहे। वैष्णवामध्ये आपण वारकरी आहोत, वैष्णवात वल्लभाचार्याचा संप्रदाय वेगळा आहे, वैष्णवात रामानुज संप्रदाय वेगळा आहे, त्यातही फरक आहे। पण हा जैन आहे, म्हणजे अनेक संप्रदाय। आपल्याला अशी संकल्पना कधी कधी वाटते की जैन आहेत बौद्ध आहेत म्हणजे आपल्या धर्माचे नाही। धर्म हा साकल्यानं विचार करण्याचा वेगळा विषय आहे। भारतामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये धर्म म्हणजे काय याच्यावरती खूप मोठा चर्चा उहापोह झालेला आहे, किंवा अजूनही चालू आहे। एक केस सुप्रीम कोर्टात आली, त्याच्यामध्ये धर्माचा विचार आम्ही जो करतो आहोत
तो पाश्चात्य धाटणीनं विचार करतो आहोत, धर्म म्हणजे संकुचित बुद्धीनं धर्माचा विचार करतो आहोत, संकुचित विचारानं त्याचा विचार करतो आहोत, म्हणून धर्माची व्याख्या पुन्हा एकदा करण्याची गरज आहे असा विचार सुप्रीम कोर्टात झालेला आहे. आणि धर्माचा विचार त्या अर्थानं, धर्म म्हणजे रिलिजन हे जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे, ते रिलिजन म्हणजे काय याचा विचार पुन्हा करण्याची पाळी सुरू झालेली आहे. पूर्वी अत्यंत मर्यादेत ते विचार केला जायचा, तो विस्तारानं कसा करता येईल, पाश्चात्य धाटणीतून धर्म विचार करणं वेगळं आणि हिंदूंच्या किंवा या देशाच्या धाटणीतून धर्म याचा विचार करणं वेगळं, असा विचार आता सुप्रीम कोर्टात सुद्धा रुजू होतोय. हा जैन आहे मी म्हणतोय, याच्यावरून हे सगळा विषय सांगितला. पण जैन आहे, पण जैनामधला त्यातल्या त्यात पुन्हा जैन धार्मिक असं असतात. त्याने अनेक मंदिरं बांधली आहेत या वीरजी भोरानं. बरोबरच त्याने अनेक गरिबांना तीर्थयात्रा करून आणलेली आहे. हाही त्याचा धार्मिकतेचा अंग आहे. आणि त्याच्यामुळे त्याला जैन पंथात जे काही वेगळी वेगळी नावं दिली जातात, नावं म्हणजे त्याच्या संदर्भानं धार्मिकतेच्या हिशोबानं तशी काही नावं प्रदान केलेली आहेत. हा वीरजी वोरा आहे. हा वीरजी वोरा म्हणजे त्याचं वजन किती आहे आपण काल खूप विचार केला. थोडक्यात तो विषय पुन्हा सांगायची पाळी येते, पण त्याचं वजन किती आहे, भारताच्या राजकारणावर राजानं सुद्धा झुकावं इतकं त्याचं वजन आहे. शहाजहानला याच्या विषयानं तक्रारी गेल्यानंतर त्याच्या अधिकाऱ्यानं याच्यावर केलेला अन्याय, अत्याचार 50 केसेस त्याच्यावर ज्या दाखल केल्या होत्या, त्याचा शहाजहानने साकल्याने अभ्यास केला. याला तुरुंगात टाकलं होतं त्याचा विचार केला. 1635 सालचा विचार सांगतोय मी, शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर पावघ्या 5 वर्षानंतर झालेल्या घडामोडी. आणि शहाजहानने या सगळ्या गुन्ह्याची चौकशी केली, ह्या कुठल्याही गुन्ह्यात दोषी नाही म्हणून याला सोडून दिलं, तुरुंगातून काढून टाकलं. नुसतं एवढं नाही तर ज्याने याच्यावर केसेस घातल्या त्या अधिकाऱ्याला कामातून काढून टाकलंय. हकीम त्याचं नाव अधिकाऱ्याचं. सुरतेचा तो सुभेदार होता किंवा सुरतेचा कोतवाल होता, किल्लेदार होता. दारातून पुढे आहे म्हणजे लोकांना इतर दारातून आत येता येतं. इथं जागा आहे, पुढे आहे, इकडे या. म्हणजे याचं वजन भारताच्या राजकारणात इतकं आहे, आपल्याला पाहिजे तसं राजा झुकवू शकतो एवढा मोठा आहे. ईस्ट इंडिया कंपनीने पुढे भारतावर राज्य केलं. नुसती ईस्ट इंडिया कंपनी, ब्रिटिशांची एक कंपनी, पुढं ती राजाने आपल्या ताब्यात घेतली, सगळंच राज्य बादशाचं झालं, हा विषय वेगळा. पण भारतावर ज्या कंपनीनं राज्य केलं त्या इंग्लंडच्या कंपनीला हा कर्ज देतोय. किती धनाढ्य असेल. किंबहुना त्या कंपनीची याची जगाच्या राजकारणात स्पर्धा चालू आहे, सुरत चालू आहे. व्यापार कोणाचा मोठा, हिंदुस्थानातल्या मिरे आणि अन्य गोष्टींच्या व्यापारामध्ये हा ठरवेल तो भाव चालतोय. काल आपण त्याचाही विचार केला. इंग्रजांना याने डचांकडून याने सगळे मिरी खरेदी केली. 16 मेहमुदी 1 मण हा भाव इंग्रजांना अपेक्षित होता. याने सांगितलं 16.25 असेल तरच देतो, नाहीतर देत नाही. आणि इंग्रजांनी निरुपायाने याच्याकडून ते घ्यावं लागलं. म्हणजे याचं राजकारणातलं वजन जसं आहे तसं व्यापारातलंही वजन आहे. हा काढेल तो भाव आहे, हा भाव ठरवतो बाजारात वस्तू किती रुपयाला विकायची त्याचा. डचांनी चांदी आणली विकायला इंग्रजांनीच, आणि ही चांदी सुरतेतल्या एकाही व्यापाऱ्याने खरेदी केली नाही. याने आपल्याला पाहिजे तशी, आपल्याला पाहिजे त्या भावात, म्हणजे 2 वर्षापूर्वीचा जो भाव आहे त्या भावात चांदी खरेदी केली. खरेदी केलेली चांदी किती आहे, भारताला पुढं अनेक वर्ष अख्ख्या भारतभराला पुरेल इतकी चांदी याच्यापाशी आहे. याच्यापाशी 6000 किलो सोनं आहे. विचार करा किती किती पैसे आहेत. आजच्या परिभाषेत 1 तोळ्याचा भाव, आजचा रेकॉर्ड आहे, भारतातलं नाही जगातलं, सोन्याचा भाव 1,10,000च्या पुढे गेलेला आहे. तोळ्याचा, किलोचा नाही. 1,10,000 रुपयाच्या पुढे तोळा. मग ते 10,000 रुपये 100 असेल किंवा 10,000 अजून 1,10,500 रुपये असेल, काय असेल ते असो. 1 तोळ्याचा भाव हा 1 किलोचा किती, आणि त्याच्याकडे 6000 किलो त्यावेळेस आहे. केवढा मोठा व्यापारी आहे, केवढा मोठा धनाढ्य आहे. आणि या सगळ्या गोष्टीकडे शिवाजी महाराजांचं लक्ष आहे. शिवाजी महाराजांचा हेर सुरतीत फिरतोय. बहिर्जी नाईक दसरा झाला की तो निघाला, इथनं गेला, अश्विनात गेला. अश्विन
अश्विन, कार्तिक आणि मार्गशीर्ष. त्याच्या आधी तो पावसाळ्याच्या आधी काही दिवस घेऊन आला. सुमारे 6 महिने हा सुरतेत दिसतोय. यानं काय केलं, सगळ्या सुरतेचं आकलन करून घेतलं. लोक काय म्हणतात, कोणापाशी काय आहे चर्चा गावात असते ना. प्रत्येक चौकात, गल्लीत, बोळात फिरून फिरून माहिती गोळा केली. लगेच लगी व्हॉट्सअपनं महाराजांना नाही पाठवलं. ही सगळी आपल्या मेंदूत भरली. पेनड्राईव्ह आपला असतो त्यात ते भरतो का आपण, कीर्तनं प्रवचनं ऐकायसाठी वारंवार परत परत ऐकतो, म्हणजे डाटा फिडिंग करतो. पण ह्याचा मेंदू सुपर कॉम्प्युटर आहे. हे सगळं मेंदूत भरून घेतलं त्यांनी. सगळी माहिती, कुणापाशी काय आहे, कुणापाशी काय आहे, कुणाचं कुठं ठेवलंय, त्या घरातल्या माणसाला सुद्धा माहित नाही तिथं ठेवलेलं आज्या पंजानं धन ह्याला पाठ झाले. कसं काय काढलं असेल ह्यानं माहिती. हो, अफाट माणूस आहे. आणि हा सुरतेत सगळी माहिती गोळा करीत करीत, डाटा कलेक्ट करीत, म्हणजे ओलंदाजाच्या वखारी कुठं आहेत, डचांच्या वखारी त्या, तसंच इंग्रजांच्या वखारी कुठं आहेत, अजून फ्रान्स लोकांच्या कुठं आहेत, आर्मेनियन लोकांच्या वखारी कुठे आहेत, तिथं सैन्य किती आहे, ते लढाऊ किती आहे, लोकल सैन्य किती आहे, म्हणजे स्थानिक सैन्य किती आहे, त्यात लढाऊपणा किती आहे, लढाऊपणा जरी असला तरी त्यांच्यापाशी असणारं शस्त्रबळ किती आहे, आत असणाऱ्या तोफा किती आहे, म्हणजे सगळी माहिती काढायचं जे असतं ना, ती गुण सगळं काढतोय. कोण कोण आहे, लढाऊ आहेत का नाही, मग ह्यांच्याशी लढत बसण्यात वेळ घालवायचा का नाही हे महाराजांनी ठरवायचं. पण हा माहिती देतोय, यांच्याशी लढलं तर आपण यांना परास्त करू, अवश्य करू, पण वेळ जाईल. आपल्याला वेळ घालवायचा का नाही, आपण वेळ किती घालवायचा सुरतेत याचं नियोजन महाराजांशी बोलताना सांगतोय. कारण पुढचाही विचार आहे, सुरतेच्या जवळ जशी सुरतेतली माहिती काढतोय तसे सुरतेच्या जवळपास कोणचं ठाणं मोगलाचं जवळ आहे की सुरत लुटायला शिवाजी महाराज आले तर ती माहिती कळेल आणि सुरतेच्या मदतीला लोक येतील, दुसरे ठाणेदार येतील ना मदत द्यायला. त्याचा विचार हा करतोय. तर तसं कोणी येऊ नये, किती अंतरापासून आणि किती लोक येऊ शकतात याचा, किंवा निघाले तर सुरतेत यायला किती दिवस लागतात याचं गणित त्याला पक्का आहे. त्यानं सगळं तयार केलंय. माहिती काढायची म्हणजे फक्त सुरतेची नाही, बाकी सगळ्याच्या सभोवतालच्या परिसराची माहिती काढायची. त्यानं ती केली आणि तो तिथून निघाला, सुरतेतून निघाला. सुरतेची एकूण संपत्ती रावणाच्या लंकेसारखी आणि परिस्थिती कशी होती, धनगराच्या शेतात सुटलेल्या मोकाट शेरडासारखी किंवा कळपासारखी. एकदा धनगरांनी, धनगर असो किंवा गुराखी असो आपण म्हणू, गुरं चारायला नेली की ती सुरुवातीला वळीत असतात आणि एकदा शेतात विस्कटली की कुठं कशी जातात काहीच त्याचा पत्ता लागत नाही. संध्याकाळीच तिला हाकरून सगळे गोळा करून आणावं लागतात. सगळी माहिती सुरतेची घेतली आणि तो निघाला राजगडावर. तडक निघाला, महाराजापाशी येऊन बसला. बहिर्जीने केलेल्या या सगळ्या युक्त्या प्रयुक्त्यानं आणलेली माहिती इतकी गुप्ततेनं आणली. त्याने काय वेशभूषा केल्या, त्याने रूप काय धारण केलं, त्याने कोणाशी कसा बोलला, याच्याबद्दल काहीही आपल्याला मिळत नाही. नेमकी हकीकत मिळत नाही. इतकं त्याने इतिहासापासूनही लपत ठेवलं. म्हणजे गुप्तहेराचं कौतुक ते हेच असतं. गुप्तहेर कशी काम करतात, जगात सगळ्यात गुप्तहेर यंत्रणा जगातली सगळ्यात उत्तम कुणाची आहे तर ती इस्रायलची आहे. त्याच्या पाठोपाठ मुंबई पोलीस यांच्याकडची यंत्रणा चांगली आहे, अमेरिकेचीही चांगली आहे. अमेरिका आपल्यावर आपल्या अप्रत्यक्षपणे गुप्तहेर करते. माहीत नसेल तर सांगतो पण उदाहरण. पुण्यात काही विद्यार्थी आले, अमेरिकेतून शिकायला आले आणि ते इतिहासाचे किंवा काय त्यांचे शिकायचे विषय, संस्कृत असेल, साहित्य असेल, त्यांच्या शिक्षकाकडे जायचे, शिकायचे. ते शिकत असताना अनेक ठिकाणी भेटणं, हिंडणं करणं हे चालायचं. त्यांना शिक्षकांना पोलीस भेटायला आले, भारत सरकारचे. ते अमेरिकेचे विद्यार्थी तुमच्याकडे शिकायला येतात, सावध राहा त्यांच्यापासून, कारण ही माहिती अमेरिकेला पुरवतात. म्हणजे आपली संकल्पना अशी असते की आपल्याकडचं वाङ्मय, साहित्य, ज्ञान हे त्यांना देतात, एवढ्यावर मर्यादित अमेरिका नाही. इथल्या त्या शिक्षक कोण शिकवतो, काय काय शिकवतो, त्याचे संबंध कुठं आहेत, काय, हे सगळे ते विद्यार्थी कलेक्ट करीत असतात आपल्या अप्रत्यक्षपणे आणि ते अमेरिकेला ते पुरवत असतात. किंवा इथून गेले की ते सगळा 3 वर्षाचा डाटा ते देतात. किंवा आता नव्या तंत्राप्रमाणे आधुनिक काही गोष्टी वापरूनही ते रोजच्या रोज डाटा दिला जातो. आपल्या अप्रत्यक्षपणे अमेरिका आज आपल्यावर अशा पद्धतीने हेरगिरी करते, भारताला ते माहीत आहे.
त्यांच्याकडचा करार असतो विद्यार्थ्यांना. इथून परदेशात शिकायला जात असताना तिथली आम्ही सांगतो ही माहिती आम्हाला सगळी द्या. ती काय पाहिजे ती कळवतात, त्याप्रमाणे ते देत राहतात. आपल्याला माहित नाही जगाभोवती अमेरिकेत म्हणजे सॅटेलाइट फिरतात पृथ्वीभोवती, उपग्रह सोडलेले असतात प्रत्येक देशाने. त्यातले अमेरिकेचे उपग्रह पृथ्वीभोवती फिरतात आणि दर सेकंदाला ते काय त्यांच्या दिवसाला 12 फेऱ्या पृथ्वीला होतात, इतक्या गतीने फिरतात. पण त्या गतीनं फिरत असताना सुद्धा पृथ्वीवरच्या काही ठिकाणचे ते त्यांना पाहिजे तिथले फोटो काढत असतात आणि त्याची माहिती त्यांच्या अंतराळ संशोधन केंद्रात जाते, ती सरकारला जाते. सरकार त्याचा रोजच्या रोज पृथक्करण करतात, म्हणजे त्याची काय विचार मांडणी करून त्याचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपल्याला पाहिजे त्यातलं काय आहे काय नाही आहे ह्याचा अभ्यास करत असतं. एखादा माणूस पंढरपुरातल्या रस्त्यावर चालत असताना त्याच्या हातातल्या घड्याळात किती वाजलेत हे सुद्धा त्यांच्या कॅमेऱ्यात दिसू शकतं, इतकं त्यांचे शक्तिशाली यंत्रणा आहे. अमेरिका म्हणून मी सांगतोय, अमेरिका अशी हेरगिरी करते. इस्रायल याहू पुढे हेरगिरी करते. इस्रायलचे मागं एक ऑलिम्पिकला म्युनिच ऑलिम्पिक झालं. ऑलिम्पिक म्हणजे सगळ्या देशाच्या खेळाची स्पर्धा होती, आपल्याला ते माहित आहे. म्युनिच ऑलिम्पिकमध्ये इस्रायलच्या फुटबॉलचा संघ तिथं आला होता, पण इस्रायलचे विरोधक असणाऱ्या मुस्लिम राष्ट्रांनी तो सगळाचा संघ रात्री मुक्कामावर असतानाच खून करून मारून टाकला. लक्षात ठेवा, फुटबॉलची टीम मारून टाकली आणि मारून टाकल्यानंतर सगळं जग अस्वस्थ झालं. त्या म्युनिच ऑलिम्पिकचा बबडा झाला, म्हणजे खेळाडू सुरक्षित नाहीत वगैरे वगैरे अनेक गोष्टी झाल्या. पण पुढे 20 वर्षानंतर या सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला. हे कुणी मारलं, म्युनिच ऑलिम्पिकच्या विषयात कुणी मारलं, हे खेळाडूंचा खून कुणी केला, एवढी सुरक्षा व्यवस्था उत्तम असताना सुद्धा ते सापडलं नाही. हा सगळा विषय जग विसरून गेलं, इस्रायल विसरलं नाही. इस्रायलनं 20 वर्षानंतर एक पुस्तक प्रकाशित केलं. त्यांनी म्युनिच ऑलिम्पिकमधले आमचे खेळाडू कुणी मारले याच्यासाठी स्वतंत्र जगभर हेरगिरी केली. त्या खेळाडूला मारलेल्या लोकांची यादी केली, का मारलं याचा विचार केला. इस्रायलचे लोक आहेत, इस्रायलच्या विरोधात असणारे जगभरातले जे त्यांचे लोक आहेत, इस्रायल शत्रू, त्यांनी ते मारले होते. ते लोक जगभर विखुरलेले होते, त्यांनी ते सगळे एकत्रित प्लॅन करून मारले. झाल्यानंतर परत जगात पिसरून गेले. पण ज्या ज्या ठिकाणी जिथं जिथं ते लोक आहेत ते सगळेच्या सगळे लोक टिपून टिपून इस्रायलच्या गुप्तहेरांनी मारले, जिथं तिथं मारले. आणि मारल्यानंतर असे मारले की त्याच्या मृत्यूचा शोधही घेता येऊ नये. नुसता शोध घेता येऊ नये नाही, त्या त्या देशाने त्यांचा मृत्यू अपघाती आहे किंवा निसर्गता आहे अशा नोंदी करून ते विषय संपून टाकले होते. आणि 20 वर्षानंतर इस्रायलने या सगळ्या लोकांचे मृत्यू आम्ही कसे घडवून आणले याच्याबद्दल पुस्तक प्रकाशित केलं. शोध लोकांपुढे मांडला किंवा सूड कसा घ्यावा ते लोकांना सांगितलं. म्हणजे माहिती कलेक्ट करणं, हेरगिरी करणं हे कसं कौशल्याचं काम आहे. 20 वर्ष जगाला कळलं नाही इस्रायलने काय केलं, त्यांनी सांगितल्यावर जगाला कळलं. आपल्याकडे अजित डोवाल आता राष्ट्राचे सुरक्षा सल्लागार आहे. हिंदुस्थान कसा सुरक्षित राखावा ते आपल्या भारतीय गुप्तहेर यंत्रणेचे हेर होते, हेरांचे प्रमुख होते. त्यांनी जगभर फिरून भारतासाठी त्यावेळेसच्या काळात म्हणजे 1975-70 तेव्हापासून ते अगदी आता 2010 पर्यंत गुप्तहेर म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतरनं ते मग रिटायर झाल्यानंतर त्यांना आता दुसऱ्या व्यवस्थेत पण त्याच कामात आणलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे काम चालतं. हे काम शिवाजी महाराज त्यावेळेस करतात. आत्ता हे चाललेलं आहे ना, हे त्यावेळेस करतात. म्हणजे मी उदाहरणही सांगतो. इस्रायलसारखं शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात रंगो वाकडे यांनी बलात्कार केला आणि शिवाजी महाराज ते बलात्कार चालणार नाही लक्षात आलं त्याला, कारण रांजाच्या पाटलाचे हातपाय तोडले, चौरंगा केलाय. आता आपली अशीच परिस्थिती होईल, मग काय करावं, शत्रूच्या आश्रयाला जावं. शिवाजी महाराजाचा शत्रू म्हणून जावळीकर मोऱ्यांच्या आश्रयाला गेले आणि तिथं राहिले. रंगोवाकडे तिथं जाऊन राहिले. शिवाजी महाराजांना सगळी बित्तम बातमी मिळाली, माहिती काढली आणि रंगोवाकडे जावळीतच मेला. कसा मेला कळलाच नाही. माझा वैयक्तिक अंदाज असा आहे की हा निसर्गता मेला नाही, शिवाजी महाराजांनी याचा काटा काढला. स्वराज्यात राहून बलात्कारी बदफैलीपणा राहायचा असेल तर स्वराज्य नाही त्यांच्यासाठी. किंबहुना स्वराज्याच्या बाहेर जरी तुम्ही इथं असलं जारक्रम करून बाहेर जाल तरी तुम्हाला मृत्यूदंडाला सुटका नाही. शिवाजी महाराजांनी ते केलेलं आहे. गुप्तहेराचं यश यात आहे
की शिवाजी महाराजांनी त्याला मारलं का नाही मारलं याच्याबद्दल आम्हाला अजूनही त्याची माहिती मिळत नाही. आता बहिर्जीने काय केलं याची माहिती आम्हाला मिळत नाही. मात्र तो उठला, राजगडावर महाराजांपाशी आला, राजगडावर येऊन पोहोचला. महाराज त्याचीच वाट पाहत होते, केव्हा येतोय बहिर्जी, काय सांगतोय, काय खबर आणली आहे. लोकांपुढे बहिर्जी आला, दरबारात उपस्थित झाला, कुठेतरी कामगिरीला गेलाय, महाराजाला आला, समाधान झालं. सगळे लोक उठून गेले, महाराज आणि बहिर्जी खासगीत बसले, एकांतात बसले. आणि मग बहिर्जीचा महाराजांचा संवाद झाला. सगळं काही त्यांनी महाराजांना बयाजवार सांगितलं. महाराज खडान खडा जे जे ऐकलंय ते सगळं सांगितलं. आता असा एक हेर म्हणतोय मी, सगळी माहिती कलेक्ट करतो, त्याचं कौशल्य किती. हेरानं आणलेली माहिती आपल्यापाशी कलेक्ट करायची, एकाची नाही अनेकाची, आणि त्याच्याप्रमाणे आपली योजना राबवायची. म्हणजे ते कसले असतील. शिवाजी महाराज सामान्य नाही, असामान्य बुद्धिमत्ता, अफाट. म्हणजे तो आपल्या भारताने परम संगणक बनवला. म्हणजे कॉम्प्युटर मधल्या आता जे काही तंत्र आहे त्याच्यात परम, म्हणजे जगात त्याच्या तोडीचा दुसरा संगणकच नाही. त्याची गती आणि त्याचा साठवण्याची क्षमता जगात अद्वितीय. परम. ते भाटकर आहेत ना आपल्या आळंदीच्या शेजारी विश्वशांती केंद्रात, त्यांचा कायम येणं जाणं असतं. जयू भाटकर, जयू नाही, विजय भटकर. हा, त्यांनी तो केला. सुपर कॉम्प्युटर त्याला म्हणतात. त्यांनी तो केला. म्हणजे शिवाजी महाराज त्यावेळेस सुपर कॉम्प्युटर आहे. ते हे तर यंत्रात आहे, ते सगळं त्यांच्या डोक्यात फिट आहे. एक बहिर्जी नाईक सुरतेची माहिती आणतो, दुसरा कोणीतरी असेल तो जालन्याचे आणतो, तिसरा कोणीतरी असेल तो राजापूरचे आणतो. आणि हे सगळं महाराजांच्या डोक्यात पक्क आहे. परत प्रत्येकाशी कसं वागायचं हेही पक्क आहे. त्या पद्धतीने चालतात. राजा होणं सोपं नसतं. या पद्धतीने शिवाजी महाराजांचं काम चाललंय. आलेली माहिती सगळी महाराजांनी ऐकून घेतली, सगळं ऐकून घेतलं. आणि त्यानं सांगितलं काय, महाराज आजची लग्न ठरवून आलोय मी, आता लग्न ठरवून आलोय. बाप लय साजरा गोजरा आहे, साजरा गोजरा मनुष्य आहे. गमतीचा संवाद आहे, विचार करायचा नुसता संवाद म्हणून. आपल्याला हेतू घ्यायचा, आपला मर्म घ्यायचा. महाराज म्हणतात, अरे बापाशी लग्न करायचं का मुलीशी लग्न करायचं. हा, बहिर्जी म्हणतो, पोरगी लय नामे, उत्तम आहे पोरगी. लक्ष्मी विष्णू नारायणाची बाईल शोभल अशी आहे पोरगी. कशी आहे, प्रत्यक्ष लक्ष्मी आहे, नारायणाची बायको शोभल अशीच आहे. लक्ष्मीच्या अंगावर आलं, लक्ष्मी म्हणजे लक्ष्मीच ना, तशीच ही आहे. आणि मग महाराज म्हणले, मग जायचं का गरुडावर बसून वराड घेऊन. महाराज विष्णू आहेत ना, म्हणून गरुडावर बसून जायचं आहे, वराड घेऊन जायचं आहे. त्याच्यासाठी मुहूर्त पाहायचा. पंचांगात मुहूर्त पाहतात तसा महाराजांनी मुहूर्त. पंचांगात म्हणजे महाराजांच्या मुहूर्ताची पद्धत वेगळी आहे. सापेक्षता काय आहे हे पाहणं म्हणजे महाराज. कसं जायचं, काय करायचं. हा, दरवेळेस काढायचं पंचांग, घराच्या बाहेर पडू का नाही बघायचं, हे नाही पंचांग बघणं. आता युद्धाला जावं का नाही बघणं, हे नाही पंचांग बघणं. लोक आम्हाला आपल्याला नावं ठेवतात, सातकर पंचांग बघतात. आपल्याला म्हणजे हिंदू धर्मातल्या लोकांना प्रत्येक गोष्टीला पंचांगाचा शुभाशुभता पाहतात म्हणून. ग्रीसांचं राष्ट्र आहे, ग्रीकांचं. त्या राष्ट्राच्या विषयानं 300 सैनिकांची एक कथा जुनी सांगितली जाते, लिओनार्डस म्हणूनची. माग आपल्या चर्चा झाली होती. बाजीप्रभूंनी खिंड लढवली 300 लोकांशी. त्याची तुलना लिओनार्डसशी केली जाते. हा लिओनार्डस ग्रीकांचा राजा आहे. आणि या लिओनार्डसनं पर्शियन लोकांचं आक्रमण 300 लोकांशी थांबवलं. ते 300च्या 300 मेले. त्यात लिओनार्डस ते 300 मेले. पण ग्रीकांच्यावर आलेलं पर्शियनाचं आक्रमण, हजारो लोकांचं आक्रमण त्यानंतर संपलं. परत पर्शियन चालून आले नाहीत. या पर्शियन आक्रमणात 10,000 पर्शियन मेले. 300 विरुद्ध 10,000. 10,000पेक्षा जास्त होते, बाकीचे माघारी गेले. त्यामुळे जगात हा पराक्रम अद्वितीय मानतात. बाजीप्रभूंची तुलना त्या हिशोबाने करतोय. पण हा लिओनार्डस जो आहे ना, हा त्यावेळेसच्या तिथल्या ग्रीकांच्या ज्योतिषांना विचारतोय, हे युद्ध करायला मी जाऊ का नाही. म्हणजे मी लिओनार्डसची तुलना आता शिवाजी महाराजांशी करतोय. शिवाजी महाराज आमच्याकडे ज्योतिषाला विचारून बाहेर पडले तर असं कधी सापडत नाही. आता अफजल खानाला भेटायला जातोय, भेटायला जाऊ का नाही, मुहूर्त काढू का नको.
शिवाजी महाराजांनी ठरवलं, दिवस ठरवला, शाहिस्तेखानाला भेटायला दिवस त्यांनी ठरवला, रात्र ठरवली, ज्योतिषाला नाही विचारलं. सुरतेला शिवाजी महाराज निघाले, ज्योतिषाला नाही विचारलं. सिद्धीजोहरच्या वेढ्यातून बाहेर पडतायत, ज्योतिषाला नाही विचारलं. म्हणजे लिओनार्डो सुद्धा ज्योतिषाला विचारतो, पण शिवाजी महाराज विचारत नाही. काय करू? नाही, आपण ठरवतात मुहूर्त. पण एक विलक्षण गोष्ट दुसरी अभ्यासाची म्हणून पण आहे बरं का. या प्रत्येक वेळी शिवाजी महाराजांच्या म्हणजे जे काही धाडसी निर्णय केले, मोहिमा केल्या, या प्रत्येक वेळीची ग्रहस्थिती एका माणसानं अभ्यास केली आणि त्याच्यावर एक मोठं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. कधी मिळालं वाचायला तर वाचा. शिवाजी महाराजांच्या स्वाऱ्याच्या वेळेस असणारी ग्रहस्थिती, शिवाजी महाराजांना त्याची अनुकूलता काय आहे हे त्यांनी त्यात मांडलेलं आहे. आता हा भाग दुसरीकडे आला. ज्योतिषाला विचारत नाहीत, वेळ पाहत नाहीत, पण शिवाजी महाराजाला याचंही ज्ञान आहे, याचा विचार केला पाहिजे. म्हणजे आपल्या मागे सारखा विजय प्राप्ती होते आहे, त्याच्यासाठी काही गोष्टी अनुकूल आहेत. ग्रह आपल्याला कायमच अनुकूल आहेत, याचाही शिवाजी महाराजाला, ग्रह याचा अर्थ ग्रहामुळे शिवाजी महाराजाला अनुकूलता प्राप्त झाली असं मला म्हणायचं नाही बरं का. म्हणजे त्याचा अर्थ विपरीत जातो. शिवाजी महाराज करतात ते अनुकूलतेकडे जातं. किंवा आपण भगवान श्रीकृष्ण, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, तू सांगल तो धर्म आहे. कदाचित घटीभर तो अधर्म वाटत असला तरी तोच धर्म आहे. आम्हा हरीच्या दासा अवघा काळ आणि अवघ्या शुभ दिशा, आम्हाला काही बाकीचे भानगड नाही. तसं भगवान श्रीकृष्ण म्हणजेच धर्म. मागे त्याचंही उदाहरण सांगून गेलं मी, त्याचे खूप उदाहरण सांगता येतात. तो शिशुपालाला मारतो तो धर्म आहे, शिशुपालाला तारतो तोही धर्म आहे. तारतो म्हणजे शिशुपाल लहान असताना मांडीवर घेतलं भगवान श्रीकृष्णाने मामा म्हणून, आणि त्याचे जादा असणारे अवयव गळून पडले. त्याला 2 हात जादा होते आणि 1 डोळा जादा होता, ते गळून पडले. म्हणजे तारलं ना. नाहीतरी विकृत बालक राक्षस आहे म्हणून फेकून देतात लोक. 1 करणी जास्त असली तर माणसं, 1 कमी असली तर थोटा आहे म्हणते, 1 जादा असली तर विकृत आहे म्हणते. बरोबर आहे का नाही? इथं तो विषय आहे. म्हणजे शिशुपालाला तो तारतो, तो मारतो, पण तो करतो तो धर्म आहे. तसं शिवाजी महाराज करतात ते धर्म आहे. शिवाजी महाराज ज्या गोष्टीत हात घालतात तिथं विजय आहे. शिवाजी महाराजांचा विचार या अर्थाने करायला पाहिजे, किंवा आपण करतोय. आता शिवाजी महाराजाला सांगितलंय बहिर्जीने, काय? सुरत मारल्यास अगणित द्रव्य मिळेल, भरपूर पैसे मिळतील. एकाच वाक्यात सगळं सांगितलं. बाकी काय काय सांगितलं आपल्याला अनुभूती येणार आहे. सुरत म्हणजे रावणाची लंका आहे, खरोखर रावणाची लंका आहे. लंकेच्या बाबतीतलं नाथ महाराजांचं वर्णन ऐकायसारखं आहे. सुरत लंकेत किती घरं आहेत? असलेली घरं सोन्याची आहेत. सोन्याची घरं आपल्याला कवी कल्पना वाटेल. नाथ महाराजांनी हे ते अलंकार शास्त्रातला काहीतरी वापरून लिहिलं आहे, पण नाही. विजयनगरच्या राजाचं, ते विजयनगरचा राजा कृष्णदेवराय किंवा रामदेवराय जे काय अजून असतील, यांची सत्ता जगात इतकी विलक्षण होती की तत्कालीन प्रवाशांनी त्यांच्या वाड्यात जाऊन वाडे पाहिले आणि त्याची वर्णनं लिहून ठेवली. राजाच्या घराला आतून सोन्याचा मुलामा आहे, राजाच्या खोलीला. म्हणजे विजयनगर 700 वर्षापूर्वी 600 वर्षापूर्वी झालं, त्याच्या खोलीच्या भिंती सोन्याच्या होत्या. मुलामा दिलेला का असेना. त्याचा पलंग सोन्याचा आहे, त्याला खाली हस्तिदंताची खुरं आहे, म्हणजे त्याचे तळ हस्तिदंताची आहे. राजाला 100 बायका आहेत, पत्नी 100 आहेत, लक्षात ठेवा. आणि 100च्या 100 बायकांना एक सारखे अलंकार, वस्त्र, दासी सगळ्याला सारखे आहेत. यांना फिरायचे रथ, पालख्या याही सारखे आहेत आणि ते सोन्याचे आहेत. म्हणजे विजयनगरच्या एका राजापाशी एवढं आहे, तर लंकेच्या त्रैलोक्याची सत्ता असणाऱ्या रावणापाशी असणार नाही का? नाथ महाराज खोटं काही लिहित नाहीत हे तर पक्कच आहे. जसं धर्माची तू मूर्ती, तसं ह्यांच्या शब्दात खोटं काही नाही. कारण लिहिले रामायणा काय त्या आपल्या नाही हा केले रामायण रामादी. जसं रामायणात लिहिलंय तसं वर्तायचं, हा ते दाखवलं ना करून. रामायण जसं लिहिलंय, वाल्मिकीने रामायण लिहिलं तसं मला वागणं भाग आहे, म्हणून रामायण ते करून दाखवलं. बोलीला वाल्मिक तैसेची करील, बरोबर. तसं नाथ महाराजांचं आहे ना. जसं वाल्मिकीचं आहे तसं नाथ महाराज. नाथ महाराज रामायण लिहितात ते वाल्मिकीसारखं लिहितात. त्यातली कथा पण आपल्याला माहित आहे की रामेश्वराला
रामरायांनी पूजा केली, वालुकेचं शिवलिंग केलं, भगवंताची पूजा केली आणि रामराय पुढं दक्षिणेत म्हणजे रावणावर स्वारी करते झाले, मला विजय प्राप्त व्हावा म्हणून त्याला प्रार्थना केली. त्यावेळी पाणी वाहिलं, दूध वाहिलं, फुलं वाहिली. नाथ महाराजांनी वर्णन आपल्या रामायणात केलं. ते फुलं वाहिली लिहिताना नाथ महाराजांनी लिहिलं पांढरी फुलं वाहिली. काढून पहा, हनुमंतराय उपस्थित होते नाथ लिहितानाच. तिने हातच धरला, पांढरी वाहिली नाही हो, निळी वाहिली म्हणले, नाही लाल वाहिली, लाल फुलं वाहिली. हनुमंताने हात धरला. नाथ महाराज तुम्ही खोटं लिहिताय म्हणले. नाथ महाराज म्हणले नाही मी खोटं लिहित नाही, मी जे घडलंय ते लिहितोय, मी जे पाहतोय ते लिहितोय. तुमचं चुकीचं आहे, तुम्ही उपस्थितच नव्हता तिथं, आत्ता तुम्ही पाहून करायचं आहे काय? दिव्य ज्ञानानं त्रिकाल ज्ञानानं मागचं पुढचं पाहतात ना संत महात्मे. हनुमंताने अडवलं, मी तिथं उपस्थित आहे, पूजा करताना मी शेजारी रामाच्या बसलोय, मीच फुलं आणली आहे, आणि तुम्ही कशी काय तांबडी लिहिता म्हणले. नाथ महाराज म्हणले नाही, मी पाहिली पांढरी, मी पाहिलीच लिहिणार, पांढरीच लिहिणार. भांडण सुरू झालं. आता दोघांचं पंच पाहिजे. ती म्हणले सीतामाईला विचारायचो. सीतामाईकडे गेले, तिला विचारलं, ती उपस्थित होती ना त्या पूजेला, कोणची फुलं वाहिली? ती म्हणली निळी वाहिली. आता नवीनच गोळ निर्माण झाला, काय करावं? मग ते तिथनं उठले, रामरायापाशीच गेले. देवा तुम्हीच सांगा म्हणले, कसली फुलं वाहिली, कसली फुलं आहे? तुम्ही वाहिली सांगा, काय झालंय म्हणले. ते म्हणले नाथ महाराज म्हणतात पांढरी फुलं मी पाहतोय, ती मी पांढरी लिहिणार. मी म्हणतोय मी तांबडी पाहिली आहे, मी शेजारी तुमच्या उपस्थित होतो. हो तू उपस्थित होता, तू पाहिली, बरोबर आहे. आणि सीतामाईला विचारायला गेलो, तेही उपस्थित आहेत, तर ते निळे म्हणतात. खरी कोणची? मग तीन जण लिहितात, तिघही पाहिलं म्हणतात, खरी कोणची? तुम्ही कोणची वाहिली सांगा. ते म्हणले तिघाचाही खरं आहे. आता नवीनच घोळ झाला ना. रामराय खोटं बोलत नाही, तिघाचंही खरं आहे. रामरायाने सांगितलं त्यात घोटाळा असा आहे की मी पांढरी फुलं वाहिली ही बरोबर, नाथ म्हणतात ते बरोबर, कारण मी वाहिली ती पांढरी मलाही माहित आहे. हनुमंतानं लाल पाहिली, त्याचं कारण असं की त्याच्या अंगात युद्धावेश संचारलेला होता. त्यामुळं रावणाविषयी सगळ्या गोष्टीविषयी आरक्त नेत्र झालेले होते. त्यामुळं त्याच्या डोळ्याला सगळं जग लाल दिसत होतं, फुलं सुद्धा लाल दिसली. आणि सीतामाईमध्ये म्हणजे ज्याला आपण दुःखद भाव होता की माझी सुटका व्हावी, रामरायांनी यावं आणि सोडावं, हा त्यांच्या अंतःकरणात असलेला भाव असल्यामुळे त्यांना पांढरी फुलं निळी दिसत होती. करुण भाव होता, क्षमेचा, मला सोडायला यावं, मला सोडायला माझी कोणीतरी मदत करावी, म्हणून त्यांना ती निळी दिसली. पाहण्याचा फरक हा विषय सोडून द्या. पण इथं त्या अर्थानं नाथ महाराज लिहितात ते खरं लिहितात अशा अर्थाने विचार करतोय आपण. तसं रावणाची घरं नाथ महाराजांनी लिहिली, ती सोन्याची होती, ती सोन्याचीच होती. ताम्राची किती, सोन्याची किती, लोखंडाची किती, नाथ महाराजांनी लिहिलेलं आहे. हा पाठ आहे का कोणाला? सांगा. 7 लक्ष घरी देते, 7 लक्ष 5 घरी माझी घरी कोटी घरी देते, अशा आहेत फक्त कोटी. मोठ्यांदा सांगा, लक्षात येत नाही. 7 लक्ष घरे पाषाणाची केली, 5 लक्ष ती विट्याबंदी. बर बर, अजून आहे, अजून आहे. कोटी घरी देते, शुद्ध कांचनाची शुद्ध कांचनाची सप्तकोटी 5. बरं असो, 7 कोटी घरं होती, ती सोन्याची होती असं निष्कर्ष घ्या, हरकत नाही. म्हणजे एवढा विचार. तिथं लंकेत जसं आहे तशी ही सुरत आहे. सुरतेतली घरं तशी आहेत, सोन्या मोत्यानं भरलेली आहेत, लखडलेली आहे, अफाट संपत्ती आहे. फक्त दोन्हीत फरक एक आहे. लंकेतला रावण, लंकेचा राजा त्या लंकेत राहतोय, आणि या सुरतेतला रावण हा लंकेपासून, सुरतेपासून 300 कोस लांब राहतोय. म्हणजे दोघातला फरक आहे तो इथं आहे, 300 कोस. म्हणजे तो लंका वाचवायला यायची शक्यता लगी नाही आहे. म्हणजे या गोष्टीचा शिवाजी महाराज अभ्यास करतायत. काय लांबच्या लांब आहे. आणि मग आता आपण गेलंच पाहिजे. एवढी पोरगी जर सुंदर आहे, अलंकाराने लखडलेली आहे, आणि लग्नाला बोलवते, तर नाही कशाला म्हणायचं, जायलाच हवं. बरं एकटं दुकटं नाही, वराड घेऊन जायला हवं. एकटं दुकटं जाऊन चालणार नाही काम. महाराज त्या अर्थाने विचार करतात. ताबडतोब त्यांचं या लक्ष्मीवर प्रेम बसलं, सुरतेवर प्रेम बसलं.
मनसुबा पक्का केला, सुरत मारायची, काय व्हायचं ते हो. अशा तालेवार मनसुब्यासाठी तालेवार माणूस पाठवायला हवा. कुणाला पाठवायचं, कुणाला कशाला, आपणच जायला हवं, स्वतः जातीने जायला हवं. इतरांना पाठवल्यानं जेवढं इच्छित आहे तेवढं प्राप्त होईलच असं नाही. करून येईल काम, सोनं मारेल, पण तिथं काही शिल्लक ठेवायचं नाही. हे त्याच्या हातनं होईल का नाही शंका आहे. आपणच जायला पाहिजे, दुसऱ्याला कशाला, असल्या कर्माला, असल्या कामाला कुणालाही नाही. आपण स्वतःच जायचं ठरवलं. महाराज म्हणतात, लष्कर चाकरी नफरी काम मनाजोगे होणार नाही, याकरता जावे तो आपण खासा लष्कर घेऊन. दुसऱ्याला सांगितलं तर मनासारखं काम होणार नाही. आपणच जायला पाहिजे, आपणच निघू. मार्गशीर्षाचा महिना होता, ह्यानं बातमी आणली तेव्हा. पावसाळा संपला, लगीन पावसाळा संपला आणि लगीन सराई सुरू झाली. हळद उधळायला लागली होती. सृष्टी म्हणजे पावसाळ्याच्या नंतर सोनकीची फुलं सगळीकडे उगवतात ना. टाकळी आपल्याकडे असते आणि सोनकी पिवळी फुलं असतात. ती टाकळी माहीतही नसते आपल्याला. तुम्ही ग्रामीण भागातले लोक आहेत, आम्हाला शहरात टाकळी माहीत नाही. टाकळीची भाजी करून खातात हेही माहीत नाही. ती किडनीच्या आरोग्याला जास्त चांगली आहे, बुद्धीला पण चांगली आहे, हेही माहीत नाही. आघाडा आपल्याला माहित असतो का नाही माहित? आघाडा माहित आहे का नाही? आघाडा माहीतच नाही लोकांना. तो फक्त श्रावण महिन्यात ते बैलपोळ्याच्या पूजेला, नागाच्या पूजेला किंवा लक्ष्मीच्या पूजेला, गणपतीच्या पूजेला वापरतात, याशिवाय बाकी काही माहीत नाही. खरं तर ते वापरायचं कारण असं आहे की ही औषधी वनस्पती ही सतत दृष्टीसमोर राहावी, कळावी, ह्याचं मोल माहीत असावं म्हणून वापरायचं आहे. आघाडा फक्त पाऊस काळात येतो, इतर काळातही येतो, पण दलदलीच्या प्रदेशात येतो. चिखल जास्त असतो तिथं आघाडा येतो, 12 महिने असू शकतो. पण आघाड्याचे गुण खूप आहे. आघाड्याला 72 रोगावरचं औषध समजलं जातं. ताप आला आणि आघाड्याचा काढा करून पिला की ताप झटक्यात मोकळा होतो. आघाडा 12 महिने मिळत नाही म्हणून आघाड्याचं चूर्ण करून घरात ठेवा आणि ताप आलेल्या माणसाला त्याचा काढा करून पाजा, ताप कमी होतो. आघाड्याच्या वल्या काड्या घ्या, तोंडामध्ये चावून त्याचा रस प्या, तोंडाला 3 महिने दुर्गंधी येणार नाही, वास सुद्धा येणार नाही. घाण म्हणजे सगळ्याला वास येतो असं नाही म्हणत मी. तुम्ही म्हणाल का आम्हाला सांगायला लागला, आम्ही रोज घासतो दात सकाळी, तो विषय नाही. औषध म्हणून सांगतो. आघाड्याचा रस, वनवासी लोक जे आहेत ते जंगलात शेजारी राहतात, तिथून वाघ येतो, जनावर उचलून नेतो, कुत्र, गाय, वासरू लहान पळवून नेतो. त्या झटापटीत जर जनावर वाचलं, घरात राहिलं तर त्याला जखम होते वाघाच्या दातानं, पंजानं, आणि ती जखम पुढं कधी चिघळते. ती चिघळू नये, ती विष असतं ना वाघाच्या दाताचं, त्याचा त्रास होऊ नये म्हणून ते लोक आघाड्याच्या पानं किंवा त्याची वेली काय झाड उपटून आणतात. झाड म्हणायचं नाही त्याला, खरं ते लहान लहान झुडपं, आणि त्याचा रस काढून त्या जखमेवर ओततात. वाघाच्या, वासराच्या, कुत्र्याच्या शरीरावर. माणसालाही ते गुणकारी आहे. रस ओतला की 4थ्या दिवशी जखम भरून येते, खपली पडायला सुरुवात, खपली धरतं ती पटकन, गती न वाळतं. आघाडा इतका गुणकारी आहे. आणि म्हणून आपल्याला आघाडा औषधात सांगितला, औषध म्हणून वापरायला सांगितलं, ते तुमच्या डोळ्यापुढे असावं म्हणून सांगितलंय. आपण जेव्हा श्रावणी केली की नाही, त्यावेळी आघाड्याचं स्नान असतं. आघाड्याचं रस, त्याचं स्नान करायचं असतं. का? ते कांती तेजपुंज व्हावी, ह्या त्यातला भाव आहे. आता ते फक्त शास्त्रापुरतं राहिलं, नुसतं आघाड्यानं पाणी मारलं की स्नान झालं. आघाडा पिळायचं आणि मग पाणी लावलं ना तर ते जास्त चांगलं आहे. तेवढा कुठं मिळतो, वेळ कुणाला आहे, कोण उपद्याप करायचा, खटा, हे सगळा भाग आहे पुढचा, विषय सोडून द्या. तसं सोनकी, टाकळी याची फुलं उगवलेला प्रदेश सगळा हळदीनं, लगन सराईनं घराघरात हळदी लागलेली आहे. आणि बाकीच्याही भागात आहे. मंडळं तयार आहेत. बहिरची मुलगी पाहून आलाय, मुलगी खूप सुरत आहे. आता देवाच्या पाया पडायचं आणि घोड्यावर बसायचं. मुख्य व्याही कोण? बहिरची नाही. त्यांना मान बिनीचा. व्याही म्हणजे मुख्य असतो ना, पोराचा बाप. त्यांना मुख्य, त्यांना बिनीचा. त्यांनी सगळ्यात पुढे चालायचं. सीमंत पूजनाला व्याही आल्यावर समोरासमोर पहिल्यांदा व्याहीच येतात. सीमंत पूजन माहिती आहे ना, लग्नात होतं ते. बहुतेकाचं झालेलं नाही त्यामुळे अजून माहित नाही. जेव्हा होतील तेव्हा सांगा आठवण. सीमांत पूजन म्हणजे ज्याच्या मुलीच्या घरात लग्न असतं तर त्याच्या गावात गेलं की गावातून आत जाताना, प्रवेश करताना तिथं ते पूजन होतं. बेट ठरला, तपशील ठरला, दिवसही ठरला. महाराजांनी दिवस काढला. राजगडाच्या नगारखान्याला इशारत झाली.
दण दण नौबत दणाणायला लागली. राजगडावर इशारा झाला, लोकांना गोळा केलं, सांगितलं होतं या या, कुठं जायचं भानगड नाही बरं का, पण फक्त बरोबर या. शिंगकर्णे ताशे मर्फे वाजायला लागले. 8,000 कडवे स्वार महाराजांनी बरोबर घेतले. वराड जमला 8,000 लोकांचं राजगडावर. कुठं जायचं, कुठलं गाव, नाव काय, कुणाला ठाऊक नाही. असल्या फाजील चौकशा करण्यात काही अर्थही नाही. चला म्हणली की निघायचं, एवढं सगळ्याला माहिती. फक्त महाराजांच्या मागे जायचं एवढंच माहिती, बाकी भानगड करायची नाही, फाजील चौकशा करायच्या नाही, करूही नाही. एकदा महाराज पुढे चला म्हणले, कुठे कीर्तनाला जायचंय, कोणाचं कीर्तन आहे विचारतो का आपण, नाही. ते चला म्हणजे संपलं. त्यांच्यावर विश्वास, ते नेतील ते योग्यच, ते करतील ते योग्यच. महाराजांनी आता आईसाहेबाचं आणि जगदंबेचं दर्शन घेतलं. पायावर मस्तक ठेवून पाया पडले. महाराजांच्या बरोबर अजून कोण होतं, नेताजी पालकरही होते. बरोबर आहे. महाराज निघाले. पागा बरोबर घेतली महाराजांनी, म्हणजे घोडे घेतले. राजगड सोडला. मराठी घोडदळ मोगलाई अंमलात 150 कोस आत घुसणार आहे आणि औरंगजेबाच्या काळजाचा लचका तोडून आणायला निघालेला आहे. तारीख 6 डिसेंबर 1663 या दिवशी महाराजांनी राजगडावरून प्रयाण केलं, निघाले. महाराज निघताना किती विचार करतात बघा बरं का. आता गंमत अशी आहे की महाराजांच्या शेजारी पुण्याच्या बंदोबस्तासाठी राहिलेला जसवंत सिंग शिवगडाच्या पायथ्यापाशी एवढे दिवस राहत होता. याच डिसेंबर महिन्याच्या आधी काही दिवस, म्हणजे नोव्हेंबरच्या अंताला किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला, याने आता आपल्याला पुण्यात साहित्यकान सोडून ठेवून गेलाय. तर काहीतरी कामगिरी केली पाहिजे. आता पाऊस संपलाय म्हणूनही काही केलं पाहिजे, दिसलं पाहिजे म्हणूनही काही केलं पाहिजे. औरंगजेबाला कळलं पाहिजे ना काहीतरी करतोय, नुसतं पुण्यात झोपा काढतोय म्हणतील, म्हणून काय करावं, म्हणून याने सिंहगड जिंकण्याचा बेत केला आणि सिंहगडला वेढा घातला जसवंत सिंगांनी. सिंहगड राजगड समोरासमोर दिसतात, त्याच्या पायथ्याला हा वेढा घालून बसलाय आणि महाराज राजगडावरून निघाले. शेजारून म्हणजे किती, अवघ्या 3 कोसावरून महाराज निघाले. सिंहगड राजगड किती अंतर आहे, 3 कोस. पण याला याची जाणीव सुद्धा झाली नाही, काही डोक्याला कळलं सुद्धा नाही. महाराजांचा गुप्तता किती आहे याचा विचार इथं करायचा आणि मोगलाई ढिसाळपणा किती आहे याचाही विचार इथं करायचा. शेजारून महाराज निघालेत, लष्कर घेऊन निघालेत, 5,000 लोक घेऊन निघाले. त्यांनी याला बातमी सुद्धा लागली नाही, कळलंच नाही, गेलेलंही कळलं नाही. ही सगळी उंदरांची फौज आता सुरती बर्फीवर निघाली, तिकडे निघाली. महाराजांनी आता नियोजन केलं कसं, पहिल्यांदा त्र्यंबकेश्वराला जायचं, तेथून जव्हार कोळवण या मार्गाने सुरतला जायचं. रस्ताही महाराजांचा पक्का आहे कसा जायचा. महाराजांनी आपला लगाम खेचला त्र्यंबकेश्वराकडे. महादेव त्र्यंबकेश्वर रस्त्यातही आहे आणि पुढे महाराजांनी ते केलेलं आहे. राजगडापासून त्र्यंबकेश्वर आहे 100 कोस, म्हणजे तिथून 50 कोसावर सुरत जवळ आहे. या भक्तराज बाबा आले, खुर्ची द्या मागची त्यांना, इथे बसता येईल. महाराज विचार कसे करतात पहा. महाराज दिवसा मुक्काम करतात आणि रात्री प्रवास करतात. दिवसा मुक्काम करतात, रात्री प्रवास करतात. बघा कसं आहे. रात्री प्रवास करण्याचं कारण काय, किती अंतर गेलं आणि कुठे गेलं आपल्या माणसाला नाही, इतरांना त्याची वार्ता चर्चा होते, कर्णोपकरणी जातात, त्यांना कळायच्या ते तिथं पुढच्या मुक्कामावर निघून जातात. दिवसा गावात थांबतात, कुठले आले कोण आले चर्चा होईल, पुढं कळायच्या रात्रीच मुक्कामाला पुढे जातात. कोणालाही सुगावं लागावं देत नाही. बघ मुक्काम कुठं करतात, जंगलात, गावात नाही, म्हणजे कळूच नाही. सुरतेत कुणालाही न कळता जायचं ही महाराजांची योजना आहे. त्याप्रमाणे महाराज निघाले आहेत. महाराज आता त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरापाशी आले. पण त्यांनी इथं बोबाटा होईल ना, चर्चा होईल. गावात थांबलं, दर्शनाला गेले की कळेल शिवाजीराजे आले, कुणाच्या तरी तोंडून जाणार, इतर वेळेस काही कळणार नाही. पण त्र्यंबकेश्वराला दर्शन करताना ते कळेल म्हणून महाराजांनी दुसराच बोबाटा इथं उडवून दिला. प्रत्येक वेळी योजना पहा काय केलं महाराजांनी. तिथं अशी चर्चा उडवून दिली, अशी कंडी उडवली की आम्ही औरंगाबादीवर चालून चाललो आहोत. औरंगाबादीवर आमचा हल्ला स्वारी तिकडं आहे.
म्हणजे किती गोष्टी केल्या. लोकाला दिशा कळणार नाही, औरंगाबादेत धामधूम होईल, तिकडं काय व्हायचं ते होऊ द्या, आपल्याला शेल जायचं तिकडंच हो, कळणार नाही. शिवरात्र नव्हती, जवळ आहे, पौषात मार्गशीर्षानंतर पौषात मागात शिवरात्र येते. पण त्याच्या आधीच त्र्यंबकेश्वराला प्रचंड गर्दी झाली. 5,000 स्वार त्र्यंबकेश्वरात आले. शिवाजी महाराज 8,000 घेतले खरं, पण घेतले 5,000च पुढं. 5,000 लोकांशी महादेवाला शिवाजी महाराजांनी गराडा घातला. महादेवाला भेटी घेतल्या, ठण ठण घंटा वाजायला लागल्या. सगळ्यांनी दर्शन केल्यावर दुसरं काय होणार. यावेळी त्र्यंबकेश्वर लहानसं क्षेत्र आहे, अजूनही फार मोठं नाही. आपल्या वारकऱ्यांचं आराध्य स्थान असणार आहे. निवृत्तीनाथांची समाधी आहे, नुसती समाधी आहे एवढं नाही. निवृत्तीनाथांना ग्रुपदेश त्र्यंबकेश्वराच्या त्या ब्रह्मगिरीच्या पर्वतात झाला ना, त्यामुळे हे आपल्याला अत्यंत पूज्य स्थान आहे. त्र्यंबकेश्वर काय आहे, फार विलक्षण आहे त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर म्हणजे 12 ज्योतिर्लिंगातलं स्थान आहे. नाशिकपासून 18 मैलावर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याला हे स्थान आहे. गोदावरीचा इथं उगम आहे. आपल्याला ज्या दक्षिण गंगा म्हणतात किंवा जुनी गंगा म्हणतात, गंगेच्या आधी गोदावरी हीच गंगा आहे आपल्या भारतात. गंगा ही नंतर आली ना, स्वर्गातली गंगा आहे ती, आणि ही भूमीवरची आहे. तिचा उगम कसा झाला काय हा पुढचा भाग आपल्याला नाही बोलायचा. पण भारताची विभागणी ज्या नदीने केली जाते ती गोदावरी आहे. गोदावरी हा दक्षिण तीर आहे आणि गोदावरी हा उत्तर तीर आहे. असं आपण नित्यपूजा करीत असताना किंवा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात पूजा करताना तसंच म्हणतात. मी अमक्या ठिकाणी राहतोय, ते कुठं, गोदावरीच्या दक्षिण तीराला आपल्या भागात. आणि नाशिकच्या वर असेल मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड इथं असेल तर गोदावरी हा उत्तर तीरे म्हणतात. आमचे लोक विद्वान कमी आहेत, नाही विद्वान भरपूर आहेत, पण पाठांतर रोज इतकं असतं की इथला पंडित जातो तिकडं पूजा सांगायला लागला की गोदावरी हा दक्षिण तीरे म्हणतो. ते भान ठेवलं पाहिजे. तिकडचा इकडं आला की तो म्हणतो गोदावरी हा उत्तर तीरे. चुकून होतं, हे लक्ष ठेवायचं असतं. पण हे नाशिकच्या शेजारी असणारं स्थान आहे त्र्यंबकेश्वर. फार मोठं विशाल स्थान आहे. कुंभमेळ्यातल्या एका स्नानाचं स्थान आहे. म्हणजे कुंभमेळे ज्या 4 ठिकाणी भरतात त्यातलं एक नाशिक आहे, आणि नाशिकात त्र्यंबकेश्वरलाही कुंभमेळ्याची महती आहे. काही स्नानं कुंभमेळ्यात आहेत, काही स्नानं कुशावर म्हणजे त्या नाशिकच्या ह्याच्यात आहेत, रामतीर्थात आहेत, रामकुंडात आहेत. त्र्यंबकेश्वर इतकं विलक्षण आहे. इथं महादेवाचं वास्तव्य आहे. 12 ज्योतिर्लिंगातला एक महादेव इथं आहे, त्र्यंबकेश्वर त्याचं नाव. त्र्यंबकराज त्याला म्हणतात, बरोबर. पण त्र्यंबकराजाची निर्मिती कशी झाली याच्याबद्दल कथा सांगितली जाते, माहित आहे. ब्रह्मगिरीची निर्मिती कशी झाली याच्याबद्दल कथा सांगितली जाते. भगवान शिवाची सगळी माहिती मला झाली आहे असं ब्रह्मदेवाला वाटायला लागलं, आणि विष्णूला वाटायला लागलं की भगवान शिव आपल्याला कळलेच नाही. मग दोघंही याची माहिती झाली आहे आणि नाही झाली आहे याच्या विषयानं शिवाचा शोध घ्यायला लागले. शिव कसे आहेत, कुठे आहेत, काय आहेत, शोध घ्यायला लागले. अनादी शोध आहे हा, शोध काही संपणारा नाही. पण शोध घ्यायला लागले तेव्हा ब्रह्मदेवाला शीर्षाकडे डोकं पाहायला गेले आणि भगवान विष्णू मुळाकडे गेले. आणि ब्रह्मदेवाने खोटंच सांगितलं, कपट केलं ब्रह्मदेवाने. काय कपट केलं, मी डोकं पाहून आलो म्हणजे. कुठं हुडकत जायचं, उंच 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 जाईल तरी सापडतच नाही आहे. मी डोकं पाहून आलो. मग डोकं पाहून आलोला साक्षीदार पाहिजे. 2 खोटे साक्षीदार उभे केले. काय, एक गाय आणि दुसरा केतकीचं पुष्प. 2 खोटे. केतकीच्या पुष्पानं शिवाच्या मस्तकावर अर्पण केलं पूजा करताना, आणि गाईचं दूध याला घातलं, म्हणून ते 2 साक्षीदार त्याने आणले ब्रह्मदेवाने. भगवान शिवाचा तळ मात्र विष्णूला काही सापडला नाही. झाला, आता हे विषय संपला. पण हे खोटं वागला ब्रह्मदेव, म्हणून शंकराला रागाला, आणि त्याने त्याला तू खोटं बोलला, खोटं वागला म्हणून शाप दिला की तुझ्या पूजा जगात कुठेही होणार नाही, तुझी पूजा होणार नाही. ब्रह्मदेव त्यामुळे पूजला जात नाही. अजूनही एक कारण आहे ब्रह्मदेवाच्या पूजेतलं, न नाकारण्याचं. ती जेव्हा तो विषय येईल तेव्हा सांगतो, म्हणजे थोडी उत्सुकता राहील. तुझी पूजा कोणी करणार नाही. तुम्ही सांगा, ब्रह्मदेवाची गावागावात मंदिर आहेत का? कुठं नाही, नसतात. एकच पुष्कर सरोवर आहे, त्याच्यासाठी ब्रह्मदेवाचं मंदिर आहे, तिथंच त्याची पूजा होते. तुरळक ठिकाणी कुठेतरी अजून असेल, पण ब्रह्मदेव पूजला जात नाही. त्यामुळे पूजला जात नाही. शंकराने शाप दिला, पण शंकराने आपल्याला शाप दिला म्हणून ब्रह्मदेवाला राग आला आणि त्याने शंकराला शाप दिला. तू पर्वत होऊन पडशील,
पर्वत होऊन पडशील. आता शंकराला शाप, शंकराने दिलेला शाप, दोन्ही शाप म्हणजे देवच आहेत, ते खरं होणं भाग आहे. पण ब्रह्मदेवाला नंतर लक्षात आलं की आपण चुकलो, पश्चाताप व्हायला लागला, हे चुकलं आपलं. त्यांनी भगवान शंकराची प्रार्थना केली मनोभावे, देवा माझं चुकलं, हे मी तुम्हाला द्यायला नको होतं, पण आता ह्यातनं तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. ते म्हणजे दिलेलं शाप तर खोटे होणार नाहीत, पण मार्ग काढू. ते ब्रह्मगिरी पर्वत रूपानं भगवान शंकर अवतीर्ण झाले, पर्वत होऊन पडले आणि ब्रह्माचा विषय संपला. पण त्याच्या काठी स्वतः वास्तव्याला राहिले. मग नंतर जे वास्तव्याला राहिलेलं ठिकाण आहे ते म्हणजे त्र्यंबकेश्वर, आणि ब्रह्मगिरी पर्वत म्हणजे भगवान शंकरच प्रत्यक्ष अशी त्यातली भावना. पण ते ब्रह्मदेवामुळेच ते निर्माण झाले म्हणून त्याला ब्रह्मगिरी म्हटलं जातं, असाही त्यातला भाव आहे. हे लहानसं गाव आहे, अजूनही त्र्यंबकेश्वर फार मोठं नाही, लहानसं गाव आहे. शिवाजी महाराजांच्या काळात अजून लहान होतं. पेशवाईमध्ये आता असणाऱ्या गाव जे दिसतंय त्याची भरभराट पेशवाई काळात झाली. नानासाहेब पेशव्यांनी या महादेवाचं मंदिर जीर्णोद्धार केला आणि पहिल्यांदा मोठं बांधलं. होळकरांचे फडणवीस होते, त्यांचं नाव पारनेरकर, यांनी 8 लाख रुपये खर्चून, होळकरांच्या काळात म्हणजे सुमारे 250 ते 350 वर्षाखाली, यांनी 8 लाख रुपये खर्चून कुशावर्ताचं जे तळ आहे, जिथं आपण आता गेल्यावरती त्र्यंबकेश्वरला स्नान करतो, ते तळ यांनी बांधलंय. चारी बाजूनं कुंड, पायऱ्या उतरत जाणारं ते जे आहे यांनी बांधलं. त्यावेळेस 8 लाख रुपये खर्चले बरं का यांनी. सुमारे 81 फूट बाय 84 फूट अशी त्याची लांबी रुंदी आहे. नानासाहेब पेशव्यांनी महादेवाचं मंदिर जे बांधलं त्र्यंबकेश्वराचं, ते 265 फूट बाय 218 फूट असं लांबी रुंदीचं आहे. पण याची रचना जी आहे ती श्रीकार यंत्रावरती याची रचना आहे. श्रीकार यंत्र जसं असतं तशा पद्धतीने याची निर्मिती केलेली आहे मंदिराची. आणि या मंदिराच्या व्यवस्थापनासाठी, पूजा अर्चेसाठी नानासाहेब पेशव्यांनी काही व्यवस्था निर्माण केल्या. या पद्धतीने याची व्यवस्था करावी. आणि जोगळेकर नावाचे त्यांच्या पदरी असणाऱ्या गृहस्थांना याची पूजा अर्चा आणि व्यवस्थापन सांगितलं, म्हणजे कारभार पण सांगितलं. याच्यासमोर शुभ्र नंदी आहे. शुभ्र नंदी म्हणजे महादेव काळा आहे आतला, पण नंदी आहे तो पांढरा आहे. का नंदी पांढरा आहे म्हणून. आपल्याकडे बाबा महाराज सातारकरांनी एक मंदिर उभं केलेलं आहे, दुधिवरं म्हणून गाव आहे, तिथं विठोबा रुक्मिणीची मूर्ती स्थापन केलेली आहे. त्यातला विठोबा भगवान कृष्ण काळा आहे आणि जी रुक्मिणी आहे ती मात्र गोरी आहे. ती पांढऱ्या संगमरवरात केली आहे आणि विठोबा काळ्या पाषाणात निर्माण केलेला आहे. लांब कशाला, इथं पंढरपुरात जा. पंढरपुरात नदीवरून महाद्वार घाटावरून वर आलो की डाव्या हाताला म्हणजे शिंदे सरकारांचा वाडा आहे, उजव्या हाताला होळकरांचा वाडा आहे. होळकरांच्या वाड्यात राम आहे आणि शिंदे सरकारांच्या वाड्यात कृष्ण आहे. त्याला द्वारकाधीश कृष्ण असं नाव आहे. आणि द्वारकाधीश कृष्ण असल्यामुळं त्याची बायको शेजारी आहे बरं का. म्हणजे काय ती राधिका, सत्यभामा, आपण काय असेल ती म्हणू रुक्मिणी, पण तिथं द्वारकाधीश आहे. तर ती कृष्ण आहे तो काळा आहे आणि जी त्याची कृष्ण पत्नी दाखवलेली राधिका, सत्यभामा किंवा रुक्मिणी यांच्या ज्या मूर्ती आहेत त्या मात्र गोऱ्या आहेत, पांढऱ्या संगमरवराच्या आहेत. जाऊन पहा, बायजाबाई शिंद्यांनी ते मंदिर उभं केलेलं आहे. या मंदिराच्या बांधकामाच्या वेळेस वरचं बांधकाम इतकं भक्कम झालंय का हे तपासण्यासाठी हत्ती फिरवल्याची कथा आहे. बांधकाम किती भक्कम, वरून हत्ती फिरवले, पडलं नाही म्हणजे बांधकाम चांगलं आहे. अजूनही ते बांधकाम अस्तित्वात आहे. या त्र्यंबकेश्वराला आता महाराज आलेले आहे. त्र्यंबकेश्वराला यात्रा होती आपली वारकऱ्यांची. ज्येष्ठ वद्य द्वादशीला निवृत्तीनाथांचा समाधी सोहळा असतो तिथं. इतर वेळेसही काही यात्रेचा काळ आहे त्र्यंबकला, पण इथं समाधी सोहळ्याला मोठी यात्रा असते. आणि श्रावण महिन्यात त्या त्र्यंबकेश्वर पर्वताला परिक्रमा केली जाते श्रावणाच्या सोमवारी, बरोबर आहे ना. अनेक लोक, तिसऱ्याच नाही दर सोमवारी असते, पण तिसऱ्याला जास्त लोकांची गर्दी असते. अजूनही ब्रह्मगिरीला इतर वेळेस लोक गेले तर परिक्रमा करतात, जातात, पण श्रावणाच्या परिक्रमेला विशेष महत्व आहे. वारकऱ्यात या स्थानाला फार अनन्यसाधारण महत्व आहे. कारण ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु अशा अर्थाने निवृत्तीनाथांकडे आपण पाहतो, त्या गुरूंची इथं समाधी आहे. निवृत्तीनाथांचं वास्तव्य असणारं ठिकाण आहे. निवृत्तीनाथांना गुरुपदेश झालेलं ठिकाण आहे. वारकऱ्यांचा आणि भगवान शंकराचा जिथून गुरु शिष्य शाखेचा भाव सुरू झाला ते ठिकाण इथं आहे. नाथ संप्रदायाची दीक्षा जिथून मिळाली ती भाग इथं आहे. आणि अशा स्थानी महाराज आता आलेले आहे. त्र्यंबकेश्वराला आले आणि मग केलंच पाहिजे. विलक्षण क्षेत्र आहे.
घराण्यात शंकराची पूजा परंपरेनं चालत आलेली आहे. कृष्णेश्वराचा जीर्णोद्धार आजोबांनी केलाय, पणजोबांनी केलाय. विठोबाच्या मंदिराचाही जीर्णोद्धार आहे बरं का, माळवी राजांनी केलेला, लक्षात ठेवा. त्याला दानं दिलेली उल्लेख आहेत, कागद उपलब्ध आहेत. विठोबा म्हणजे कुठला? फक्त तो त्यांच्या गावातला. हर हर शंभो करत करत, हर हर महादेव करत करत लोकांनी दर्शन घेतलं. असणारे भक्त मात्र सशस्त्र आहे. इतर वेळेस फक्त काही सशस्त्र असत नाही. या काळात मात्र बहुतेक लोकही सशस्त्र असायचे, पण देवळात जाताना ते बाहेर ठेवून जात असतील. देवळात शस्त्र कशाला? महाराजांनी इथं आपले उपाध्ये म्हणून असणारे आबदेव भट्ट ढेरगे यांना बोलावलं. भोसले कुळाचे ते परंपरेनं उपाध्ये, क्षेत्रात प्रत्येक कुळाचा उपाध्ये असतो, त्यांना बोलवलं. त्यांच्याकडून यथा सांग साग्र संगीत पूजा करून घेतली महादेवाची. डोळे मिटून शेवट सगळ्यात नमस्कार केला, हात जोडले. इतर सरदारही महाराजांच्या बरोबर आहेत. महाराज काय मागत असतील हात जोडून आपल्याला माहित नाही, पण मागत असतील त्याचा अंदाज करता येतो. महादेवाने ते बरोबर जाणलं असलं पाहिजे. काय मागत असतील? काशी विश्वेश्वराची मुक्ती माझ्या हातून व्हावी हे मागत असतील, किंवा हा समस्त प्रदेश महादेवा तुझा आहे, हा तुझा प्रदेश मुक्त व्हावा, या यवनांचं याच्यावर आधिपत्य आलंय ते सुटलं पाहिजे, ही जनता सुखी झाली पाहिजे, पुन्हा महादेवाच्या भजनात रत झाली पाहिजे, हे त्यांचं मागणं असलं पाहिजे. समाजासाठी काही मागत असतील ते महादेवाला समजत होतं, महाराज मागत असलेलं महाराजांना समजत होतं, बाकी कोणाला कळत नव्हतं. महाराजांनी मोठा दान धर्म केला. ढेरगे शास्त्रींची ही संभावना केली, म्हणजे त्यांनाही दक्षिणा दिली. इतरही दान धर्म केला. या दिवशी होती पौष शुद्ध द्वादशी, तारीख 31 डिसेंबर 1663. 31 डिसेंबर म्हणले की आता ती वेगळंच आठवतं. जुन्या वर्षाला समारोप, नव्या वर्षाचं स्वागत, असं नव्या काळात ते रूढ परिमाण होत आहे. पण शिवाजी महाराजांचा विचार या दिवशी आठवला पाहिजे. या दिवशी शिवाजी महाराजांनी त्र्यंबकेश्वराची पूजा केली बरं का, त्या दिवशी आठवायला पाहिजे, आपल्याला लक्षात यायला हवं. शिवाजी महाराजांनी ते केली. या ढेरगे शास्त्रींना शिवाजी महाराजांनी दानपत्र लिहून दिलं होतं. ते आत्तापर्यंत, आता ते किती सालात दिलं मला माहीत नाही, पुढचं दिलं म्हणजे ढेरगे शास्त्रींच्या घरात होतं, ते त्र्यंबकेश्वरात होतं. पण लोक ते पाहायचंय म्हणून खूप घरात यायला लागले. त्याचा उपद्रव व्हायला लागला. म्हणजे नुसतं पाहायला नाही, ते आम्हाला द्या, आम्ही इतिहासाचा अभ्यास करतोय, आमच्या संशोधन केंद्राला द्या, आमच्या वस्तू संग्रहालयाला द्या, असे मागण्या व्हायला लागल्या. मागण्यातून त्याचे परिणाम म्हणजे पार धमक्या देण्यापर्यंत, द्या नाही तर तुम्हाला बघून घेतो, इथपर्यंत चाललं. आणि या सगळ्या गोष्टीला कंटाळून ढेरगे शास्त्रींनी हे दानपत्र महाराष्ट्र सरकारच्या सुपूर्द केलं. हे महाराष्ट्राचा ठेवा आहे, महाराष्ट्र सरकारने सांभाळावं म्हणून दिलं. तोपर्यंत ते अस्तित्वात होतं. बघणारे लोक आहेत अजूनही नाशिकच्या परिसरातले, त्यांनी ते पाहिलेलं आहे. आता मात्र हे दानपत्र ढेरगे शास्त्रींकडेही नाही आणि महाराष्ट्र सरकारने कुठे ठेवलं तेही सापडत नाही. म्हणजे दुर्दैव. म्हणजे अभ्यास करायचं एक विषय महाराष्ट्रातला लुप्त झाला, कुठे गेलं माहीत नाही. नाशिकमधले, त्र्यंबकेश्वरमधले आमचे काही मित्र आहेत, ते ढेरगे शास्त्रींच्या घरी गेले. निदान त्याची झेरॉक्स तरी काढून ठेवायची आपल्या घरात, निदान त्याचा फोटो तरी ठेवायचा. शिवाजी महाराजांचा आहे, तुमच्या घराचा ठेवा आहे, हा महाराष्ट्राचा ठेवा आहे, हा सकल मराठी जनांचा, सकल हिंदू जनांचा ठेवा आहे, आपल्या गावातलं आहे, आपल्या गावाचा मूल्य आहे, अमूल्य वस्तू आहे ही गावातली, म्हणून तरी काहीतरी ठेवायचं. दिलं सरकारला, चांगली गोष्ट आहे. पण दुर्दैवानं ते पत्र आता कुठेही सापडत नाही. असंच एक पत्र शिवाजी महाराजांचं इथं रहमतपूरला मान्यांचं घराणं आहे. मसरोडची मानी जे आहेत ना, त्याचीच एक शाखा आहे. त्यांच्याकडे शिवाजी महाराजांच्या हाताचा पंजा चंदनामध्ये बुडवायचा आणि त्या पत्रावर लावायचा, अशी एक पद्धत होती पूर्वीच्या काळी. तसं पत्र दिलेलं एक पत्र आहे रहमतपूरला. ते मान्यांनी जीर्ण व्हायला लागलं, खराब व्हायला लागलं, म्हणून याचं नीट सांभाळ व्हावा म्हणून ते महाराष्ट्र सरकारला दिलं. पण सुदैवानं आपल्या सगळ्यांच्या ते साताऱ्याच्या वस्तू संग्रहालयात शासनाच्या ते शिल्लक आहे, ते पाहायला मिळतं. पण त्याच्यासाठी स्वतंत्र सांगून आम्हाला ते पाहायचं आहे, आम्हाला दर्शन घ्यायचं आहे म्हणून ते पाहता येतं. त्याची फोटोकॉपी मात्र तिथं काढून लावलेली आहे, लक्षात ठेवा. म्हणजे कधी पाहायला गेला साताऱ्यातनं तर शिवाजी महाराजांचा हाताच्या पंजाचं दर्शन घेऊन या, म्हणून मुद्दाम आठवण ठेवायसाठी सांगितलं. कधी नाशिक त्र्यंबकेश्वरला गेलो तर आता ढेरगे शास्त्रींच्या घरात ते पत्र नाही, पण शिवाजी महाराज या घरात येऊन गेले आहेत. यातल्या लोकांची त्यांनी उपाध्याय म्हणून पूजा केली आहे किंवा त्यांना पूज्य मानून दान दिलं आहे, म्हणून निदान ढेरगे शास्त्री कसे आहेत तरी पाहून या. त्र्यंबकेश्वराला दर्शन घेतलंय म्हणून पहा.
म्हणजे अशा अर्थाने सगळ्या गोष्टींचा विचार करता आला पाहिजे, म्हणून हा विषय आहे. महाराज औरंगाबादेत चालून जाणार ही हुल मात्र औरंगाबादच्या परिसरात सर्वत्र पसरली. धावपळ उडाली त्र्यंबकेश्वर ते नाशिक ते औरंगाबाद या परिसरात. यामुळे मोगलाई छावणीतले लोक सज्ज झाले, कोणच्या औरंगाबादच्या परिसरातले किंवा इतर लोक आहेत ते तिकडे वळायला लागले आणि महाराजांचा सुरतेकडचा रस्ता सुरक्षित झाला. महाराज कोळवणातून सुरतेला गेले, पण महाराज इकडे येतील याची कोणाला स्वप्नात सुद्धा कल्पना निर्माण झाली नाही. पुढे सुरतेपाशी गेल्यावर महाराजांनी काय केलं, कसे गेले याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सद्गुरु महाराज की जय. 2 मिनिटं बोलता का बाबा? नको राहू दे. तुम्ही बोललं म्हणजे